मित्रांनो, जय शिवराय. राज्यपाल महामहिम केसरी मैदानात सध्या आपण आहे. आपल्यासोबत प्रसिद्ध बैलगाडा मालक सर्जा चव्हाण असतील, पत्रकार मंडळी आणि जवळपास तयारी पूर्णत्वाकडे आहे. एक चांगलं मैदान नियोजन भाऊच्या माध्यमातून होत आहे. भाऊ नमस्कार. नमस्कार, जय शिवराय. भाऊ काय सांगाल, कशा पद्धतीने तयारी सुरू आहे? तयारी आता एकदम 100% फायनल झालेली आहे. आता बॅरिकेड लावून आता संध्याकाळपर्यंत संपून जातील. त्याचबरोबर आता मंडपचं स्टेजचं वगैरे कामं चालू आहे, ते पण आजच संपून जातील. उद्याचा पूर्ण दिवस बैलगाडी येणं चालू होतील आणि म्हणजे मैदानाच्या पाट्या वगैरे एकदम व्यवस्थित आणि चांगल्या झालेल्या आहे. म्हणजे काय केलं आता खरं पाहिलं आपण जेव्हा हिंदकेसरी मैदान घेतलं होतं ना, तेव्हा तरी उन्हाळ्याचे दिवस होते, व्यवस्थित त्या फाट्याला पाणी भेटलं नाही. आम्ही पाणी मारलं होतं आणि लोलर पण मारलं, परंतु आता जे मागं 2-4 वेळेस पाऊस झाले ना, त्याच्यामुळं पाटी अशी एकदम दबली आणि एकदम व्यवस्थित झाली. काल आम्ही पुरं पाट्या उजळून सगळ्या व्यवस्थित दबाई करून घेतली सगळी, तर एकदम आता पाट्या सुंदर आणि चांगल्या झाल्या. मागच्या वेळेसपेक्षाही चांगल्या पाट्या झाल्या. किती अंतर ठेवण्यात येणार आहे लांबीला? ते आपलं मागच्या वेळेस इतकंच 900 फुटाचं अंतर राहील. आणि आता अंतर आता उलटा अर्धा फुटाने वाढलं. हां, म्हणजे आता 14.5 फूट अंतर झालं. मोकळी गाडी पडायला मोकळे मागच्या दोन्ही मैदानात किरकोळ गाड्या तासपलटी झाल्या. हां. पावसाचा अंदाज काय होता? नाही, उद्या परवा पाऊस नाही आहे 100%. आभाळ नुसतं पळू राहील. आभाळ कितीपर्यंत झालं? किती नोंद झाल्या आता? नोंद 250च्या पुढे झाल्या होत्या. आता मी घेतला नाही आत्ताचं लेटेस्ट अपडेट. दुपारपर्यंत उद्याचं आपलं दुपारपर्यंत आहे ना. उद्या ऑनलाईन लॉट आपण 4 वाजता संध्याकाळी 4 वाजता ऑनलाईन काढू आपण. तरी पण थोडं सावधी बैलगाडा मालकांना द्यावं ही विनंती राहील, कारण की आपले 100%. आणि मी आपल्या माध्यमातून सगळ्या बैलगाडा मालकांना आता विनंती करतो की आपण लवकरात लवकर आपण ही नोंद करून घ्यावी. कारण आहे ना, मग वेळेवर पुन्हा इकडं लॉट काढायचं काम चालू होतं आणि पुन्हा आपण म्हणतो की आपली नोंद करा म्हणून, तर त्याच्यामुळं सगळी गडबड होते. त्याच्यामुळं आपण आत्ताच वेळ आहे आपल्याजवळ. आपण आपली भागड झाली असली, पायरा झाला असला, तर आपण लगेचच नोंद करून घ्या. प्रेक्षक इतक्या मोठ्या संख्येनं राहणार आहे, बैलगाडा मालक पण राहणार आहे. त्याच्यामुळं वेळेवर काही गडबड नव्हतं. मग आपण सगळ्यात जास्त संख्येने इथं उपस्थिती करून जास्त संख्येने बैलगाड्याची नोंद करून आपण आपापली नोंद करून घ्यावी, अशी आपल्याला मी विनंती करतो. ज्या गोष्टीची उत्सुकता सगळ्यांना लागली, की महाराष्ट्रभरातून ज्या जोडीला पळताना बघायचं आहे, तर ती जोडी पण सज्ज झालेली आहे आणि आपल्या महाराष्ट्राचं आता थोड्या वेळापूर्वीच लखनच्या गोठ्यावरती मथुरचं आगमन झालं आणि नक्कीच 18 तारखेला ते दोघं सोबत सगळ्या प्रेक्षकाला, जे मराठवाड्यातल्या, विदर्भातल्या, उत्तर महाराष्ट्रातल्या सगळ्यांना वाटत होतं की मथुर आणि लखनसोबत पळाले पाहिजे. तर ते आता कुठंतरी सगळ्या प्रेक्षकांची इच्छा 100% पूर्ण होणार आहे आणि मथुर आणि लखन पळणार आहे. प्रेक्षकांच्या मनात कुठंतरी हो, 100%. हो. याच्या व्यतिरिक्त किती बैल बाहेरच्या नाही, खूप मोठमोठे बैल येत आहे आणि आपल्या भागातल्या बिन बाहेरच्या पण खूप नोंदी होऊ लागल्या, मुंबईच्या पण नोंदी होऊ लागल्या. त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून इथं आपल्याकडं बैल जोड्या पळायला येणार आहे. ज्यांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान आयोजित केलं आहे, राज्यपाल हरिभाऊ बागडे, तर हे कोणत्या वेळेत या ठिकाणी मैदान? आता खरं पाहिलं तर आपलं मैदानच हे राज्यपाल केसरी, महामहिम राज्यपाल केसरी या नावाने, आणि बागडे नाना यांचं आगमन बरोबर उद्या 4 वाजता होणार आहे आणि जवळपास बक्षीस वितरणापर्यंत ते थांबणार आहे. चला, धन्यवाद. आणि पुन्हा सगळ्याला विनंती करतो की आपापल्या नोंदी लवकर करून घेणे. धन्यवाद.